हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमामध्ये आज आपण 9व्या दिवशी भेटतोय आणि अध्याय 9वा राजगुह्य योगचं अध्ययन करणार आहोत. आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली। त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला, ज्यामुळे घरी बसून आपण हे अध्ययन करू शकतो आणि या संधीचा लाभ घेऊ शकतोय। अंधाय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला। माझा अभ्यास सतत चालू राहावा यासाठी माताजी मला नेहमी प्रोत्साहन देत असतात। आमच्या सर्वांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शक पूजा माताजींना प्रणाम करते। आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या दीपांजली माताजींना प्रणाम, तसेच वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तगणांना प्रणाम आणि सर्वांचं स्वागत। आज आपण भगवद्गीतेचा अध्याय 9वा बघतोय। म्हणजे बघा, बघता बघता आपण मध्यबिंदू गाठलेला आहे भगवद्गीतेचा। आजच्या अध्यायाचं नाव काय तर राजगुह्य योग, सर्वात गोपनीय असे ज्ञान। तर काय गोपनीय ज्ञान आपल्याला कृष्ण देणार आहेत आजच्या अध्यायामध्ये, तर नक्कीच हा अध्याय खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तर श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाला सुरुवात करूया। कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया। आता श्रीला प्रभुपाद आपल्याला नरसिंह देवाचे कवच म्हणायला सांगायचे आणि या भौतिक जगामध्ये जेवढी अनेक संकट आहेत या संकटांपासून आपलं रक्षण व्हावं, आपण भक्तीमध्ये अग्रेसर होत राहावं म्हणून आपण नरसिंह कवच म्हणतो आणि आपण नरसिंह देवांना इथे प्रार्थना करतो आपलं रक्षण करण्याची। चित्रामध्ये आपल्याला नरसिंह देवांचं चित्र दाखवलेलं आहे। हा, आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। 9.1 परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखांपासून मुक्त होशील। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण। अध्यायाची सुरुवात कृष्ण करतायत। अर्जुनाचा प्रश्न येण्यापूर्वीच कृष्ण बोलू लागतात, याचा अर्थ काय, महत्वाचा अध्याय। आता सर्वात गोपनीय ज्ञान, गोपनीय म्हणजे सिक्रेट असं ज्ञान आपल्याला कृष्ण आजच्या अध्यायामध्ये देणार आहेत। बघा, कृष्ण इथे काय सांगतायत, मत्सर रहित राहिल्याने भक्तीचं ज्ञान आणि कृष्णाचा साक्षात्कार आपल्याला होईल।
आता इथे आपल्याला समजून काय घ्यायचंय की कृष्णाची भक्ती आपल्याला करायची असेल तर मत्सर करून चालणार नाही. तर मत्सर म्हणजे काय? तर दुसऱ्याकडे जी गोष्ट आहे ती मला आवडते पण ती त्या व्यक्तीकडे आहे हे मला आवडत नाही. आता ज्याचा असा मत्सराचा भाव आहे ना तो कृष्णाकडे कधीही जाऊ शकणार नाही. कृष्ण इथे सांगतात की हे ज्ञान अर्जुना मी तुला का देतोय? कारण तू माझा कधी मत्सर करीत नाहीस. म्हणजे भक्तिभावाशिवाय हे ज्ञान आपण समजू शकत नाही. आता धृतराष्ट्र बघा सगळी गीता त्याने ऐकली पण तो समजू शकला नाही कारण तो कृष्णांचा द्वेष करत असेल. चौथ्या अध्यायामध्ये पण कृष्ण अर्जुनाला म्हणालेत की हे ज्ञान मी तुला का देतोय? कारण तू माझा भक्त आहेस आणि माझा मित्र आहेस. तर आपण इथे लक्षात घेऊया की भक्तिभावानेच आपण कृष्णांची वाणी समजू शकतो आणि मत्सर रहित असल्याशिवाय कृष्णाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होणार नाही, कृष्णाची भक्ती आपल्याला मिळणार नाही. आता हे ज्ञान जाणून घेऊन कृष्ण काय म्हणतात की हे ज्ञान जाणून घेऊन तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. अर्जुनाला कृष्ण सांगतायत. आता भौतिक अस्तित्वाची दुःख कुठली? तर आपण काल बघितली होती बघा, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ही प्राथमिक दुःख आहेत. आणि आपण काय दुय्यम दुःखांनाच मोठं समजत असतो. दुय्यम दुःख कुठली आहेत? की माझ्याकडे पैसा नाही, चांगली नोकरी नाही, माझं लग्न होत नाही, लग्न झालं असेल तर संतती नाही. अशा प्रकारची जी दुःख असतात दुय्यम दुःख त्यांनाच आपण कवटाळून बसलेलो असतो. तर इथे लक्षात घेऊया ही जी दुय्यम दुःख आहेत ना त्याच्यावर काही ना काहीतरी आपण सोल्युशन किंवा उपाय काढू शकतो. पण जी प्राथमिक दुःख आहे जन्म मृत्यू जरा आणि व्याधी त्याच्यावर कुठलाही उपाय नाही. एकमेव उपाय आहे की आपल्याला हे भौतिक जग सोडून भगवत धामामध्ये परत गेलो तर आपल्याला परत इथे यायचं नाही आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणार आहे. हा, तर मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. राजविद्या राजगुह्यं पवित्रम् इदमुत्तमम् प्रत्यक्ष अवगमं धर्म्यं सुसुखं कर्तुम् अव्ययम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. 9.2 सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य आहे. प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकर आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. इथे कृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे ज्ञान कसं आहे, राजविद्या आहे. या श्लोकातला प्रत्येक अर्थ खूप महत्वाचा आहे. प्रत्येक शब्द या श्लोकातला खूप महत्वाचा आहे. राजविद्या, राजविद्या म्हणजे काय? सर्व ज्ञानांचा हा राजा आहे. आणि कृष्ण इथे काय सांगतायत की जी विद्या मी आता तुला देणार आहे ना हे ज्ञान घेऊन ते वापरून तुझी मुख्य समस्या म्हणजे कुठली? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःखालय मधून तू सुटका करून घेऊ शकतोस आणि माझी प्राप्ती करू शकतोस. माझ्या धामाला तू येऊ शकतोस. कृष्णाचं धाम कसं आहे? कृष्णांसारखंच आहे, सच्चित आनंद, शाश्वत आहे, नित्य आहे, आनंदमयी असं आहे. इथे तू येऊ शकतोस. दुसरी गोष्ट कृष्ण काय सांगतात की हे ज्ञान कसं आहे? अविनाशी आहे. आता बघा शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थी जे ज्ञान घेतात, मेडिकलचं शिकत असतील, इंजिनिअरिंगचं शिकत असतील, आर्किटेक्चरचं शिकत असतील, हे ज्ञान आपल्या शरीर असेपर्यंतच राहतं. खरं तर तुम्ही बघितलं तर 75-80 वर्षाचं वय झालं की माणसाच्या स्मृतीवरती परिणाम होतो. मग तेव्हाही हे ज्ञान आपण शिकलेलं लक्षात राहत नाही. पण आत्म्याचं ज्ञान कसं म्हटलेलं आहे? हे शाश्वत आहे. हे शरीर असेपर्यंत पण राहतं आणि पुढेही राहतं. आत्मज्ञान शाश्वत आहे, ते आपल्या बरोबर कायम राहतं. शरीराचा नाश झाला तरी ते ज्ञान आपल्या बरोबर राहतं. आता इथे राजगुह्य म्हणजे गुपित असं म्हटलेलं आहे. आता भौतिक जगात बघा बऱ्याच गोष्टी गुपित ठेवल्या जातात. राजकीय नेते असतात आपलं खरं चारित्र्य जनतेसमोर आणत नाहीत किंवा सिनेमात काम करणारे असतात तेही आपलं खरं जीवन जे असतं ना ते सर्वांच्या समोर दाखवत नाही. पण राजगुह्य असं का म्हटलेलं आहे? आता बघा खरं तर भगवद्गीतेचं पुस्तक कोणीही आणून वाचू शकेल किंवा आपल्या आता हा उपक्रम ऐकू शकेल. मग हे जे गुह्य ज्ञान कृष्ण सांगणार आहेत ते फक्त त्यांचा भक्तच उचलू शकेल. म्हणजे भगवद्गीता वाचली ऐकली आणि ते ज्ञान समजलं असं होत नाही. कृष्णांचा जो भक्त आहे त्यालाच कृष्णांची वाणी समजू शकते, तो समजू शकतो. म्हणजे कृष्णांवरती श्रद्धा हवी, कृष्ण काय म्हणतायत नेमकं हे समजण्यासाठी, त्यालाच हे ज्ञान समजेल. आता भगवद्गीतेचं सार समजण्यासाठी ही पहिली गोष्ट आहे, पात्रता म्हणूया, की कृष्णांवरती श्रद्धा पाहिजे. नुसतंच पुस्तक आणलं किंवा उपक्रमामध्ये कुठलं आपण ऐकलं तर हे आपल्याला ज्ञान मिळत नाही. तर पहिली गुह्य गोष्ट भगवद्गीतेमध्ये काय सांगितलीये
की मी शरीर नसून मी आत्मा आहे. दुसरी गोष्ट त्याहून गुह्यतम आहे. ती काय आहे तर मी कृष्णांचा अंश आहे. आणि त्याहून गुह्यतर गोष्ट कृष्ण काय सांगतात की मी कृष्णांचा नित्यसेवक आहे, हे आपल्याला मानलं पाहिजे. आता भक्त कसं आहे, भक्त हे ज्ञान बरोबर ग्रहण करू शकतो आणि त्याप्रमाणे हवं तसं आचरण करतो आणि या भौतिक दुःखालयम अशाश्वतम मधून मुक्ती करून घेऊ शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करून घेऊ शकतो. आता इथे शब्द काय आलाय बघा श्लोकामध्ये, पवित्रम इदम उत्तमम. आता हे ज्ञान पवित्र का म्हटलंय, कारण पापाचे परिणाम जे भोगावे पापाचे जे परिणाम असतात ना आपल्याला भोगावे लागतात, ते भक्ती केल्याने पूर्ण नष्ट होतात. दुसरी गोष्ट अशी होते की वाईट गोष्टी म्हणजे पापाचं जे बीज असतं ना आपल्या हृदयामध्ये, ते रुजू शकत नाही आता. कारण हृदयामध्ये आता आपण भक्तीला स्थान दिलंय, कृष्णाला स्थान दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या हृदयामध्ये आता ज्ञान येतं आणि ज्ञानामुळे वैराग्य येतं. अज्ञानाचं बीज ते समूळ नष्ट करू शकतं. पापाचा विचार पण आता आपल्या मनामध्ये येत नाही, म्हणजे पाप तर करणं दूर राहिलं पण विचार पण येत नाही. तर हे अशा प्रकारचं ज्ञान आचरण्यासाठी सुसुखम असं म्हटलेलं आहे. सुसुखम म्हणजे काय, सोपं आहे आचरण करायला, सुलभ आहे आणि आनंददायी. आपण अष्टांग योग बघितला होता बघा. अष्टांग योगामध्ये आपण त्या पायऱ्या ज्या बघितल्या आणि त्या आपल्याला कठीण वाटल्या होत्या, म्हणून तेव्हा आपण काय समजून घेतलं होतं की कृष्ण आता आपल्याला पुढे भक्तियोग समजावणार आहे. भक्तियोग कसा आहे, सुलभ आहे, आचरण करायला आनंददायी आणि सगळ्यांना जमण्यासारखा आहे. आता बघा आपण रोज क्लासला येतो, तास सव्वा तास बसून इथे समजून घेतो. क्लास संपल्यावरती काय वाटतं आपल्याला, असं वाटतंय का कशाला आले मी इथे, माझा वेळ वाया गेला, असं वाटत नाही. आपल्याला आनंद मिळतो म्हणूनच आपण परत परत येत राहतो. म्हणजे कुठेतरी आत्म्याला आनंद मिळतोय, आत्म्याला पोषण मिळतंय म्हणून आपण हा क्लास चुकवत नाही. तर अशा प्रकारे या श्लोकातला प्रत्येक अर्थ शब्द महत्वाचा आहे. आता पुढे बघू तिसरा श्लोकाचा अनुवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. मी जरा माझ्याकडे कधी काढे 2च मिनिटं वरती हो जाऊन येणार आहे, पण हो मी हो, वाचते हे. हरकत नाही. हा, हे वाच वाचून जाताय मग. हं. हा हे परत हा नको अर्जुना, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. एक 10 मिनिटात येते. हो माताजी, हरकत नाही. हरे कृष्ण. आता बघा या श्लोकामध्ये कृष्णांना प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय म्हटलं, कृष्णांवरती पूर्ण श्रद्धा हवी. आता जर आपला कृष्णांवरती भक्ती सेवेवरती विश्वास नसेल तर आपण कृष्णांना प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणजे श्रद्धाहीन लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही. आता हेच या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये आपल्याला सांगितलंय. हे ज्ञान प्राप्त करून न घेतल्याने असे लोक काय जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकूनच राहतात, भौतिक जगातच अडकून राहतात, त्यांची सुटका होऊच शकत नाही. कृष्णांचं नाव काय आहे, मुकुंद आहे बघा, मुक्ती देणारे आहेत. पण श्रद्धा निर्माण होण्यासाठी, कृष्णांवर श्रद्धा आपल्याला निर्माण व्हावी यासाठी आपल्याला काय पाहिजे, भक्तांचा संग पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि हे ज्ञान घेऊन आपण या भौतिक जगातून सुटका करून घेऊ शकतो. हा, आता या पुढच्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जग व्यापलेले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. आता इथे काही परस्पर विरोधी विधानं आहेत बरं का, ह्या श्लोकामध्ये पण आहे आणि मी पुढची स्लाइड वाचते त्याच्यामध्येही आहे. तरीही सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. हे माझे योग ऐश्वर्य पहा. जरी सर्व जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही आणि मी स्वतः या सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याचप्रमाणे हे प्राणी माझ्यात विसावतात. आता बघूया इथे काय लिहिलेलं आहे. कृष्ण काय परस्पर विरोधी विधान आपण समजून घेतली की मी या सर्व जीव माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही. आता सर्व जीवांचे पालन पोषण करता कोण आहेत, कृष्ण आहेत. कसे आहेत ते, सर्व व्यापी आहेत. पण इथे कृष्ण काय म्हणतात, मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. म्हणजे आता हे जे तत्व आहे ना, परस्पर विरोधी विधानं सांगितली की सर्व जीव माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही, या सर्व जीवांचा पालन पोषण करता सर्वव्यापी मी आहे पण मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही, याला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलं जातं. आता अचिंत्य का म्हटलेलं आहे, कारण त्याची आपण कल्पना करू शकत नाही, चिंतन करू शकत नाही, आपल्या शक्तीच्या पलीकडे. आता आपण कसं भक्ती आता सुरू केलीये, जेव्हा आपण भक्तीमध्ये प्रगती करू
तेव्हा हे तत्व आपल्याला अधिक स्पष्टपणे समजू शकेल. आता ह्याच्यातून आपल्याला काय समजावलंय हे आपण एक नेहमीच्या उदाहरणातून समजू शकतो. आता दुधापासून आपण दही करतो बघा, दह्यापासून आपण लोणी करतो, लोण्यापासून आपण तूप करतो. आता बघा, दह्यामध्ये दूध असतं का किंवा तुपामध्ये दूध असतं का? तर नाही. पण दही, लोणी, तूप यांचा उगम काय आहे? तर हे दूध आहे. म्हणजे दूधच नसेल तर दही पण नाही, लोणी पण नाही आणि तूप काहीच मिळणार नाही. म्हणजे एका अर्थाने बघितलं तर दूध या तिन्ही पदार्थांमध्ये आहे आणि एका अर्थाने बघितलं तर दूध या तिन्ही पदार्थांमध्ये नाहीये. तसंच इथे कृष्ण सांगतात की मी सर्वव्यापी आहे, पण या व्यक्तसृष्टीचा अंश मी नाहीये. सर्व जीव माझ्या ठाई आहेत, पण मी त्यांच्या ठाई नाहीये. ते ह्या तत्वाला अचिंत्य भेदाभेद तत्व असं म्हटलेलं आहे. हा, आता इथे पुढच्या श्लोकात म्हटलंय की संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. आता कृष्णांचे 3 पुरुष अवतार असतात बघा. काल आपण त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलंय. पहिला म्हणजे काय? महाविष्णू. किंवा कारणोदक्षाई विष्णू असंही त्यांना म्हणतात. तर हे महाविष्णू ज्या वेळेला उच्छ्वास सोडतात तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती होते. आणि जेव्हा ते श्वास घेतात ओढून आतमध्ये, तेव्हा ही ब्रह्मांड त्यांच्यामध्ये ओढली जातात आणि ही लय पावतात. आता प्रत्येक ब्रह्मांडामध्ये या महाविष्णूंचं एक विस्तारित रूप गर्भोदक्षाई विष्णू असतं. गर्भोदक्षाई विष्णूंच्या नाभीतून कमळाचा देठ उत्पन्न होतो आणि जे कमळ असतं त्याच्यावरती ब्रह्मदेवाची उत्पत्ती होते. ब्रह्मदेव उत्पन्न झाल्यानंतर या सृष्टीची निर्मिती करतात. आणि आता सृष्टीची निर्मिती झाली की सृष्टीमधल्या प्रत्येक सजीवाच्या हृदयी तिसरं रूप कारणोदक्षाई झाले, त्याच्यानंतर गर्भोदक्षाई झाले आणि तिसरा विस्तार म्हणजे क्षीरोदक्षाई विष्णू हे परमात्मा स्वरूपात प्रत्येक सजीवाच्या हृदयामध्ये स्थित असतात. आता मूळ स्वरूपामध्ये बघा, कृष्ण कुठे आहेत? गोलोकधामामध्ये आहेत. हा, पण ते प्रत्येक सजीवाच्या हृदयस्थळी पण ते स्थित आहेत. म्हणजे कसं आहे, ते सृष्टीचा अंश आहेत पण आणि नाहीत पण. सर्वव्यापी आहेत पण या सृष्टीचा ते अंश नाहीयेत. हेच आपल्याला इथे अचिंत्य भेदाभेद तत्वाने सांगितलेलं आहे. आता आपण कुठल्या 3 गोष्टी शिकलो बघा गुह्य ह्याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिली म्हणजे की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत. त्याच्यानंतर दुसरी त्याच्यापेक्षा गुह्य गोष्ट कुठली शिकलो? की आपण कृष्णांचे सेवक आहोत. आणि तिसरं म्हणजे आपण कृष्णांचे अंश आहोत. आता बघा, इथे आपल्याला काय सांगितलं? आपण कोणाचा मत्सर करू नये. दुसरी गोष्ट आपण समजून घेतली आतापर्यंत की कृष्णांवर आपली पूर्ण श्रद्धा असायला हवी, विश्वास असायला हवा. आणि कृष्ण काय म्हणतात की सर्व माझ्या ठाई आहेत पण मी त्यांच्या ठाई नाही. आणि चौथी गोष्ट कृष्ण काय सांगतात की मी तटस्थ आहे, मी सगळं बघत असतो पण कुठलीही कर्म मला बद्ध करू शकत नाहीत. आता इथे कृष्ण काय सांगतात की त्यांच्या इच्छेने ही सृष्टी निर्माण होते पण त्यांना कर्म करावी लागत नाही. दुसरी गोष्ट कृष्ण महत्वाची काय सांगतात की प्रकृती किंवा भौतिक सृष्टी ही त्यांच्या अधीन आहे. प्रत्येक जीवात्म्याला ती बद्ध करते ही प्रकृती तिच्या 3 गुणांमुळे. याबद्दल आपण अधिक पुढच्या ह्याच्यामध्ये शिकून घेणार आहोत. आता इथे 10वा श्लोक आहे, म्हणते मिनिट. हा, हरे कृष्ण. मया अध्यक्षेण प्रकृतीः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हे कौन्तेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. आता इथे कृष्ण महत्वाची गोष्ट सांगतायत की ही जी प्रकृती आहे ही त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. आता प्रकृती आपल्या आपण चालते का? तर नाही. कृष्ण इथे सांगतायत की ते त्या प्रकृतीचे नियंत्रक आहेत. मया अध्यक्षेण प्रकृती. तर प्रकृती जी आहे त्या कृष्णांच्या आज्ञेचं पालन करत असते. त्यांच्या नियंत्रणाखाली सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. 11. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनु आश्रितं परं भावम् अजानन्तो मम भूत महेश्वरम. मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात.
अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. आता कृष्ण इथे सांगतायत की काही जे मूर्ख लोक असतात ते कृष्णांना समजू शकत नाहीत आणि त्यांचा उपहास करतात. आता बघा, आपण आधीच्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे की 4 प्रकारची माणसं असतात जी कृष्णांकडे जात नाहीत. मूर्ख असतात, काही नराधम असतात, आसुरी प्रवृत्तीचे काही असतात आणि ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलेलं आहे. हे 4 प्रकारची लोक कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत. मग ते कुठे जातात? जे कृष्णांकडे आकर्षित होतात ते काय करतात याबद्दल कृष्ण आपल्याला नंतर सांगतात. बघा, आता इथे कृष्ण कसे आहेत, 2 प्रकारच्या लीला करतात. आपण म्हटले काही लौकिक लीला असतात आणि काही अलौकिक लीला असतात. आता लौकिक लीला म्हणजे काय, की चोरून लोणी खाणं आलं, गायींना चरायला घेऊन जाणं आलं, गोपसवंगड्यांच्या बरोबर खेळणं आलं किंवा यशोदा मैयाकडून बांधून घेणं आलं. तर जे अभक्त कसा विचार करतात की हे सगळं तर आम्ही पण करू शकतो, पण ते भगवंतांच्या ज्या अलौकिक लीला आहेत ना, जसं आता हे गोवर्धन लीला आहे, विश्वरूप दर्शन आहे, तिथे ते पूर्ण दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे हे अभक्त जे असतात ना ते भगवंतांना हे मानत नाहीत. आणि भक्त कसे असतात, त्यांचा भगवंतांवरती पूर्ण विश्वास असतो, ते इतके प्रेम करत असतात की तेही भगवंतांना भगवंत मानत नाहीत. आता यशोदा मैया बघा, गोकुळवासी बघा, कृष्णांना भगवंत मानत नसत. आता असुर त्याच्या विरुद्ध आहेत बघा. असुर कसं आहे, भगवंतांचा मत्सर करतात, द्वेषभावना असते त्यांच्या मनात भगवंतांच्या विषयी. आणि असुर विचार कसं करतात, ते स्वतःलाच भगवंत मानतात, सर्व शक्तिशाली मीच असं मानतात. जसा रावण आहे, हिरण्यकश्यपू आहे, ते भगवंतांना मानत नसत. भगवंत वगैरे काही नाही, जे काही आहे ते आम्हीच आहोत, सर्वोच्च सर्वश्रेष्ठ आम्हीच आहोत, अशी असुरांची विचार असतात. पण शुद्ध भक्त जे असतात ते कृष्णांवरती एवढे प्रेम करत असतात की ते विसरूनच जातात की कृष्ण भगवंत आहेत. आता पुढे बघा, विश्वरूप दर्शन आपण शिकणार आहोत, 11वा अध्याय आहे. त्यामध्ये पाहणार आहोत आपण की अर्जुन इथे कृष्णांची माफी मागतो, क्षमा मागतो. तो म्हणतो की आपण कृष्णा एकाच थाळीत आपण खाल्लं, एकत्र आपण खेळलो, मी तुमची थट्टा पण केली आणि हे मी विसरूनच गेलो की तुम्ही भगवंतात. तर हे जे भक्त असतात ना, अशा प्रकारे कृष्णांवरती एवढं प्रेम करत असतात की ते विसरून जातात की कृष्ण भगवंत आहेत. हा, आता 12वा. हरे कृष्ण. मोघशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिताः. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा, त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. हा, आता बघा, जे कृष्णांकडे आकर्षित होत नाहीत त्याबद्दल या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे लोक कसे असतात, जे कृष्णांकडे आकर्षिले जात नाहीत, ते राक्षसी प्रवृत्तीचे असतात, नास्तिक असतात, गोंधळलेले असतात आपल्या विचारांनी, म्हणजे भ्रमित असतात आणि त्यामुळे ते भौतिक जगातून मुक्त होऊ शकत नाहीत. आता हे वाचल्यावर आपल्याला समजतं की नास्तिक लोक कसे असतात, आपल्या पराभवाकडे खूप वेगाने वाटचाल करत असतात. रावणाचं उदाहरण आपण घेऊन समजू शकतो बघा. इथे म्हटलेल्या श्लोकामध्ये मोघ आशा म्हणजे त्याच्या मुक्तीच्या सर्व आशा. मोघ कर्मणा म्हणजे जे काही चांगलं कर्म त्याने केलं असेल, आणि मोघ ज्ञाना म्हणजे त्याचं कितीही त्याला ज्ञानप्राप्ती असली तरी सगळं काही व्यर्थ जातं, कारण ते स्वार्थी स्वभावाचे असतात, कृष्णांकडे आकर्षिले जात नाही. 13वा. हरे कृष्ण. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्य अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्. हरे हे कृष्ण पार्थ. माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मेजन दैविक प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे अधिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, आता हे झालं मूढात्म्यांच्या बद्दल. कृष्ण इथे आपल्याला महात्म्यांच्या बद्दल सांगतात. आधी जे आपण ऐकलं ते मूढात्म्यांच्या बद्दल होतं. मूढात्मा कसे असतात, मोघशा मोघ कर्माणा, मुक्तीच्या आशा त्यांच्या संपून जातात. चांगलं कर्म जरी असलं, ज्ञानप्राप्ती असली तरी सगळं व्यर्थ जातं. आता महात्मा, महात्मा म्हणजे कोण आहेत?
ते ह्या मूढात्म्यांच्या विरुद्ध असतात बघा. ते गोंधळलेले नसतात, त्यांना कृष्णांचं आणि त्यांचं काय नातं आहे हे स्पष्टपणे माहिती असतं, आणि ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात, म्हणजे योगमायेच्या आश्रयाखाली असतात. आता कृष्णांच्या ज्या शक्ती आहेत ना, ती योगमाया पण आहे आणि मोहमाया पण आहे. योगमाया कुठली आहे? जी दैवी गुणांचं प्राबल्य वाढवते किंवा भक्तीमध्ये आपल्याला प्रगती करण्यासाठी खूप सहायता करते. आणि मोहमाया ही विरुद्ध आहे, आपल्याला आपलं ज्ञान हिरावून घेते, आपण कृष्णांचा अंश आहे ह्याचं आपल्याला विस्मरण राहतं, आणि अधिकाधिक आपण भौतिकामध्ये अडकतो, भ्रमित होतो आपण मोहमायेच्या प्रभावाखाली. आता ही जी महात्मे जन असतात ना, हे दैवी गुणांनी, त्यांचं दैवी गुणांचं प्राबल्य असतं, त्यामुळे ते योगमायेच्या प्रभावाखाली असतात. आता ही योगमाया महात्म्यांचं सारखं मार्गदर्शन करत असते. त्यांची ही म्हणजे ही ही प्रकृती कृष्णांची शक्ती म्हणूया, ही त्यांना संलग्न करत असते कृष्ण भावनेमध्ये, त्यांना खूप सहायता करत असते. आता अशा प्रकारे योगमायेच्या अधिपत्याखाली असणारे हे महात्मे जे असतात की नाही, ते भक्तीमध्ये सतत रममाण असतात आणि कृष्णांचं स्वरूप ते जाणतात. दैवी प्रकृतीच्या संरक्षणात असलेले जे असे भक्त असतात ना, ते भक्तीमध्ये लीन असतात बघा, अनन्य मनाने कृष्णांची सेवा करत असतात. आता भौतिकामध्ये आपण महात्मा या शब्दाचा अर्थ वेगळा घेतो. इथे सांगितलेला महात्मा म्हणजे कसा, जो कृष्णांच्या सेवेमध्ये सतत जोडलेला आहे, भक्तीमध्ये जोडून राहायला पूरक अशी जी योगमाया आहे तिच्या प्रभावाखाली तो आहे. आता इथे चित्रामध्ये ना गोष्ट सांगितली माधवेंद्रपुरींची. माधवेंद्रपुरी हे कृष्णाचे खूप मोठे भक्त होते. आता भक्तांचे पण तीन स्तर आपल्याला सांगितलेत. पहिला म्हणजे काय असतो, एक कनिष्ठ अधिकारी असतो, कनिष्ठ अधिकारीच्या वरती मध्यम अधिकारी, आणि मध्यम अधिकारीच्या वरती उत्तम अधिकारी, म्हणजे चांगला भक्त, सगळ्यात उत्तम भक्त. आता हे माधवेंद्र पुरी जे होते ना, दक्षिण भारतामध्ये राहायचे, आणि कधी कधी भिक्षा मागायला पण ते जात नसत, म्हणजे अगदी कोणी त्यांना काही खायला आणून दिलं तरच ते खायचे, भिक्षा मागतच नसत म्हणूया. म्हणजे ते एवढे उन्नत भक्त होते की मी शरीर नाही, मी आत्मा आहे, अशी त्यांची स्थिती होती. आता हे जे असे भक्त असतात ना, त्यांना शरीराबद्दलची आसक्ती एवढी कमी झालेली असते की ते भिक्षा मागत नाहीत, जे काही कोणी आणून देईल त्याच्यात ते समाधानी असतात. एकदा ते वृंदावनला जातात आणि कृष्णांच्या मंदिरामध्ये जातात, गोवर्धनाची परिक्रमा करतात, यमुनेच्या किनारी एका झाडाखाली बसून मग ते जप करू लागतात. आता सकाळपासून त्यांनी काही खाल्लेलं नसतं आणि ते भिक्षाही मागत नसत. तेव्हा काही काळाने एक असा सुंदर बालक येतो त्यांच्याकडे आणि त्यांना प्रणाम करतो आणि सांगतो, माझ्या आईने तुमच्यासाठी दूध दिलेलं आहे, तुम्ही सकाळपासून उपाशी आहात, तेवढं हे दूध थोडंसं पिऊन घ्या. आता माधवेंद्रपुरी त्याला खुणेने सांगतात की तू इथे ठेव, बाजूला ठेव, म्हणून ते सांगतात. तो बालक तिथे ठेवतो आणि म्हणतो की ठीक आहे, मी आता माझ्या गायी चरायला घेऊन चाललेलो आहे, माझं काम संपून मी येतो, तुम्ही हे भांड तेवढं धुवून तिथे परत ठेवा, तुम्ही पिऊन झालं की मी थोडासा उशिरा येईन संध्याकाळी आणि ते घेऊन जाईन. आता असं म्हणून तो बालक निघून जातो. माधवेंद्र पुरी आपला जप पूर्ण करतात. संध्याकाळ होते तेव्हा त्यावेळेला ते ते दूध घेतात. अतिशय स्वादिष्ट असं ते दूध असतं. ते दूध पिल्यानंतर जसं त्या बालकाने सांगितलेलं असतं, तर यमुनेच्या पाण्याने ते त्यांनी भांड जे असतं ते धुवून ठेवतात आणि बाजूला ठेवतात. आणि ह्या रात्र होऊ लागते, आता सूर्यास्त झालेला असतो, आणि आता हे बालक हा येईल आपलं ते भांड घेऊन जायला, म्हणून त्याची वाट बघतात. आता बराच वेळ होतो, रात्र व्हायला लागते, हा काही बालक येत नाही. तेव्हा माधवेंद्रपूर या आजूबाजूच्या लोकांना, गावातल्या सगळ्यांना वर्णन करून चौकशी करतात या बालकाबद्दल, पण ह्याला कोणीही ओळखत नसतं. मग रात्र होते, माधवेंद्रपुरी झोपी जातात. आता झोपेमध्ये त्यांना एक स्वप्न पडतं, स्वप्नामध्ये कृष्ण येतो, त्या बालक रूपातच येतो, त्याच बालकाच्या रूपामध्ये. आणि कृष्ण म्हणतो की मला ओळखलं नाहीत का, माझं नाव गोपाल आहे. आता माधवेंद्र पुरींना समजलं की त्यांनी कृष्णाकडून सेवा घेतलेली आहे, कृष्णाने येऊन त्यांना हे दूध दिलेलं आहे. आता कृष्ण त्यांना विचारतात माधवेंद्र पुरींना, मी एक सांगेन तसं तुम्ही कार्य कराल का? माधवेंद्र पुरी लगेच हो म्हणतात. तेव्हा कृष्ण त्यांना सांगतात की गोवर्धन पर्वतावरती एका झाडाझुडपामध्ये माझा अर्चविग्रह तुला दिसेल, आणि काट्याकुट्यात तो लपवला गेलेला आहे, अनेक वर्ष तो काट्याकुट्यात असल्यामुळे तिथे मी अडकलेलो आहे आणि माझ्या अंगाचा दाह होतोय, मला गरमी पण सहन होत नाहीये, तर तिथून मला तू बाहेर काढ, मला खूप भूक लागलेली आहे, मला खायला दे, चंदनाचा लेप लाव ज्याने माझ्या अंगाचा दाह कमी होईल. आता हे ऐकल्यावरती माधवेंद्रपुरी एकदम खाडकन असे झोपेतून जागे होतात. कृष्णांनी मला दूध आणून दिलं, मी कृष्णांकडून सेवा घेतली, याचं त्यांना खूप वाईट वाटतं, शुद्ध भक्त असतात ना ते.
आणि पहाट होताच ते गावकऱ्यांना बोलवतात आणि त्यांना पडलेलं स्वप्न सांगतात आणि काही गावकऱ्यांना घेऊन आता ते गोवर्धन पर्वतावरती त्या ठिकाणी जातात जे वर्णन कृष्णाने त्या गोपालाने केलेलं असतं. तिथे काट्याकुट्यात त्यांना कृष्णाचा अतिशय सुंदर असा अर्चविग्रह सापडतो. ते घेऊन आता ते वृंदावनात येतात. त्या अर्चविग्रहाला सुगंधित द्रव्य वापरून अभिषेक करतात, नैवेद्य दाखवतात आणि प्रसाद सर्व गावकऱ्यांना ते वाटतात. मग कृष्णासाठी चंदनाचा लेप लावला जातो आणि हाच अर्चविग्रह आता नाथद्वाराला श्रीनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीनाथजींची जी मूर्ती आहे ना तीच ही नाथद्वाराची आहे, जी माधवेंद्र पुरींना या काट्याकुट्यामध्ये तिथे मिळालेली होती. तर हे महात्मा असे असतात बघा, भगवंतांच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे असतात आणि सदैव रममाण असतात. आणि कृष्ण बघा आपला भक्त उपाशी आहे, त्याला भूक लागली आहे, तर तातडीने जाऊन त्यांची कृष्ण सोय करतो. तर हे जे महात्मा आहेत ना ते कृष्णांना पूर्णपणे शरण गेलेले असतात आणि कृष्ण त्यांचं रक्षण पण करतात. तर बघा परस्पर भाव आहे, म्हणजे कृष्ण आपल्या भक्तांचं रक्षण करतात. ही भक्त आणि कृष्ण यांच्यामधली आदान प्रदान सतत सुरू असते. हा, 14वा. हरे कृष्ण. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे हे महात्मे जन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता हे महात्मे जन काय करतात तर सततम कीर्तयन्तो माम म्हटलंय, म्हणजे सदैव कृष्णाचे कीर्तन करतात, दृढ निश्चयाने प्रयत्न करतात. भक्तीमध्ये आपला प्रयत्न कसा हवा, एकच मिनिट द्या हा मला. हा, हरे कृष्ण. क्षमस्व सर्वांना. तर हे महात्मे जन कसे असतात बघा, ते दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात. आता प्रयत्न कसा हवा आपला, दृढ हवा, म्हणजे वेळ मिळाला तर जप केला असं नाही, ठराविक वेळी आपण हा जप आपल्याला करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रयत्नशील आपल्याला राहायला पाहिजे. आता काही वेळा बघा लोक प्रश्न विचारतात की भगवद्गीतेमध्ये कुठे सांगितलंय 16 वेळा जप करायचं म्हणून, तर इथे बघा श्लोकामध्ये शब्द आहे सततम कीर्तयन्तो माम. आता आपण ते करू शकत नाही म्हणून आचार्यांनी 16 माळा म्हणजे 24 तासातले 2 तास तरी जप करा, कृष्णासाठी द्या असं तुम्ही सांगितलेलं आहे आपल्याला. तशा प्रकारे हे महात्मे जन असतात, सतत कृष्णांचं कीर्तन करत असतात आणि दृढ निश्चयाने प्रयत्न करत असतात. यतंतश्च दृढव्रता असं म्हटलंय. म्हणजे बघा आता चांगली म्हणजे खूप थंडी असेल तर पांघरून घेऊन झोपी गेलो आपण, हवा बरी असेल तेव्हा कृष्णांची आठवण केली असं नाही. बाहेर गेले मित्रमंडळींबरोबर वेळ निघून गेला तेव्हा विसरलो, घरी आहे आता काहीच करायला नाही म्हणून जप केला असं नाही. दृढतापूर्वक सदैव स्मरण ठेवलं पाहिजे कृष्णांचं. मग नमंतश्च महाभक्त्या म्हणजे कृष्णांना नमस्कार करतात आणि नित्ययुक्ता उपासते म्हणजे नित्य त्यांची उपासना करतात. आता इथे आपण श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेऊ शकतो बघा. श्रीला प्रभुपाद कसे होते, श्लोकात सांगितलेले 4ही गुण त्यांच्याकडे आहेत. सततम कीर्तयन्तो माम म्हणजे सदैव कीर्तन करायचे. यतंतश्च दृढव्रता म्हणजे आता बघा प्रवासात अमेरिकेला जाताना प्रवासामध्ये त्या बोटीच्या त्यांना हृदयविकाराचे झटके आले तरीही त्यांनी आपल्या गुरुचा आदेश पाळला. मग नमंतश्च महाभक्त्या म्हणजे नेहमी कृष्णांना नमस्कार करत असत आणि नित्ययुक्ता उपासते म्हणजे नेहमी भक्तीपूर्वक कृष्णांची उपासना आपण करत होते, प्रचार करत होते. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे, आपल्याला कृष्णांचं स्मरण सदैव ठेवलं पाहिजे. 17वा. हा, हरे कृष्ण. पितामहस्य जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रम ओंकार रूपसाम यजुरेव च. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी ज्ञेय,
शुद्धीकर्ता आणि ओंकार आहेत. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा इथे आपण कृष्ण इथे काय सांगतात की ते जगाचे वास्तविक माता पिता आहेत आणि त्यांचं धाम म्हणजे कृष्णधाम हे आपलं घर आहे, परमनंट घर आहे. आपल्याला संसारातील म्हणजे जी नाती आहेत, भौतिक जगातील जेवढी नाती आहेत ना, त्याच्यामध्ये एवढं पण आसक्त असलं नाही पाहिजे की आपल्या वास्तविक माता पित्याचं आपल्याला स्मरण राहणार नाही. आता कृष्ण आपलेच नाही तर सगळ्या भौतिक जगाचे, सर्वांचे, जितके म्हणून सजीव आहेत त्या सगळ्यांचे माता पिता आहेत. म्हणून प्रभुपाद आपल्याला काय सांगतात की आपली जी काही भौतिक नाती आहेत, आपल्या कुटुंबातील सर्वांना आपण भक्ती सेवेत जोडलं पाहिजे, संलग्न केलं पाहिजे. आता आपण ज्ञान घेतलं ना, तर हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनाही कृष्णाच्या सेवेमध्ये जोडलं पाहिजे आणि कृष्णांच्या बरोबर जोडणं ही आपली खरी सेवा झाली. हा, हरे हरे कृष्ण. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. 9.10 मीच देह पोषण करता प्रभू साक्षी निवास आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय सर्वांचा आधार विश्राम स्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. 9.19 हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पाडवतोही. मीच अमृतत्व आहे आणि मूर्तिमंत मृत्यूही मीच आहे. सतचेतन आणि असत जड पदार्थ दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहेत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा 18व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला काय सांगतात की मीच ध्येय आहे. म्हणजे ध्येय म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचंय ते स्थान. आता बघा लहान मुलांना विचारा की तुम्हाला काय बनायचं, तू मोठं होऊन काय बनणार, लगेच आपल्याला उत्तर मिळतं, मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय. तसंच आपलं ध्येय काय असलं पाहिजे, कृष्णधामाची प्राप्ती. तर आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे आपल्या दिनचर्येमध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला कृष्णाच्या जवळ घेऊन जात आहेत, कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला कृष्णापासून दूर घेऊन जात आहेत. मग ज्या गोष्टी कृष्णापासून आपल्याला दूर नेत आहेत त्या कमी करत गेलं पाहिजे आपल्याला, आणि ज्या गोष्टी कृष्णांच्या जवळ घेऊन जात आहेत त्या आपल्या दिनचर्येमध्ये वाढवल्या पाहिजेत. आणि 19व्या श्लोकामध्ये कृष्ण इथे काय सांगतात की ते आपल्या शक्तींचा उपयोग करून सूर्याच्या माध्यमाने आपल्याला उष्णता आणि प्रकाश देतात. उन्हाळ्यामध्ये पाऊस देत नाहीत आणि पावसाळ्यामध्ये पावसाचा वर्षाव करतात. म्हणजे जी शक्ती आपले पोषण करून आपलं आयुष्य कसं आहे वृद्धिंगत करत असते, ती शक्ती म्हणजे हे कृष्ण आहेत. आणि अंतसमयी मृत्यू रूपात आपल्याला भेटतात तेही कृष्णच आहेत. आता जो कृष्ण भावनेमध्ये उन्नत भक्त असतो तो हे ज्ञान असतं त्याला की जड आणि चेतन असा भेद तो करत नाही. सगळ्या गोष्टींमध्ये तो कृष्णांना पाहतो. बघा आपण 7व्या अध्यायामध्ये शिकलो ना, कृष्णांच्या शक्ती काही आपल्याला सांगितल्या की पाण्यामधले रस ते आहेत, चंद्र सूर्याचा प्रकाश ते आहेत, माणसामधलं सामर्थ्य ते आहेत, आकाशातला ध्वनी ते आहेत, मंत्रातील ओंकार ते आहेत. तर अशा बघा या शक्ती सगळ्या, कृष्णांचा हात आपण सगळ्या गोष्टींमध्ये पाहू शकतो अशा प्रकारे. हा, हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पापकर्मापासून एक मिनिट झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. 9.21 याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विशेष सुखाचा भोग घेऊन पुण्य कर्म क्षीण झाल्यानंतर ते पुन्हा मृत्यू लोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे सिद्धांताचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा पुन्हा केवळ जन्म मृत्यूच्या चक्रात पडावे लागते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा या श्लोकात आपल्याला 20व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की वेद अध्ययन करून देवतांच्या प्रित्यर्थ यज्ञ करण्यामध्ये काही लोक आसक्त होतात. आणि कृष्ण सांगतात की दुर्दैवाने वेद अध्ययन करणाऱ्या काही लोकांना वेदांचं अंतिम ध्येय काय आहे हेच माहिती नसतं. वेदांचं अंतिम ध्येय काय, कृष्णच आहे. पण हे लोक काय करतात, देवतांच्या प्रित्यर्थ कर्म करतात, त्याला कर्मकांड असं म्हटलंय. आणि मग परिणाम स्वरूप कर्मकांडाचा परिणाम स्वरूप म्हणजे पुण्य कर्म केल्यामुळे त्यांना उच्च लोकाची प्राप्ती होऊ शकते, स्वर्ग लोकाची प्राप्ती होऊ शकते. पण स्वर्ग लोकामध्ये गेलं, पुण्य संपली, पुण्याचा संचय संपला की त्यांना परत पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागतो. आता उच्च लोकात म्हणजे पृथ्वीपेक्षा वरच्या लोकांमध्ये अनेक पटीने इंद्रिय उपभोग प्राप्त करता येतात, पण जन्म मृत्यूचा फेरा सुटत नाही. आता इथे चित्रामध्ये बघा तुम्ही तो मुलगा सायकल चालवताना दाखवलाय. आता तो उतारावरती आहे पण नंतर पुढे चढ येणारच आहे. तसंच ते जायंट व्हील आहे बघा,
जायंट व्हीलचा जो भाग वरती आहे तो परत खालीच येणार आहे. म्हणजे पुण्यकर्म क्षीण झाली, पुण्याचा संचय संपला, तर स्वर्गलोकामधूनही आपल्याला इथे पाठवलं जाणार आहे. तर स्वर्गलोक प्राप्त करणं ही काय फार मोठी गोष्ट नाहीये. ही तात्पुरती व्यवस्था आहे. आता जे लोक आयुष्यभर ती सकाम कर्म करत राहतात, सकाम कर्म म्हणजे काय, फळप्राप्तीच्या हेतूने केलेली कर्म, म्हणजे दान धर्म करा, अन्नदान करा, वस्त्र दान करा, या प्रकारची कर्म कुठल्या पुण्यप्राप्तीच्या हेतूने करतात, ते फार फार तर या उच्च लोकाची प्राप्ती करून घेतात. पण भोग भोगून संपला, पुण्य क्षीण झालं की परत पृथ्वीवरती जन्म घेतात. मग आपण ही पुण्यकर्म सोडून द्यायची का, असं नाही सांगितलेलं. आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, सकाम भावाने करायची नाहीयेत आपल्याला, निष्काम भावाने पुण्यकर्म करायचे. निष्काम भाव म्हणजे कुठला, आपली कर्तव्य समजून करायची आहेत, कृष्णांना अर्पण करून करायची आहेत. आणि हे केल्याने आपला काय लाभ होतो, की आपण या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होते. हा, 22वा. हरे कृष्ण. अनन्नश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. पण जी माझी भक्तिभावाने पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांच्याकडे जे उणे आहे ते मी त्यांच्याकडे नेतो आणि त्यांच्याकडे जे आहे ते जपतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता हा पण महत्वाचा श्लोक आहे, आणि या श्लोकामध्ये योगक्षेम वहाम्यहम असं म्हटलेलं आहे. तुम्ही ऐकलं असेल, LICची टॅगलाईन आहे. आता या श्लोकाला भगवद्गीतेची फलश्रुती असं म्हणतात. कृष्ण काय सांगतात या श्लोकामध्ये, की आता एखादा श्रीमंत मनुष्य असेल, ज्याचं आरोग्य बरं नाहीये, तर कृष्ण काय करतील, त्याला आरोग्य देतील आणि त्याच्या संपत्तीचं रक्षण करतील. म्हणजे ज्याच्याकडे आरोग्य आहे ते जपतील, आणि संपत्ती नसेल तर त्याला ते देतील. म्हणजे ज्याच्याकडे जे नाही आहे ते कृष्ण देतील, आणि जे आहे ते आता जपतील. आता ही भगवद्गीतेची फलश्रुती आहे. आता इथे एक अट पण आहे. आता जे भक्तिभावाने माझी पूजा करतात, माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करतात, त्यांनाच ही फलश्रुती प्राप्त होते. आता ज्या भक्ताला भगवत प्राप्ती करण्याची इच्छा आहे, आणि जो नवविधा भक्तीच्या मध्ये रममाण आहे असं म्हणूया, अशा भक्ताला निस्संदेह विना प्रयास भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. याला योग असं म्हटलेलं आहे. आता भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक जगामध्ये बद्ध व्हावे लागत नाही, म्हणजे परत यावं लागत नाही त्याला. हे झालं क्षेम त्याचं. आता कृष्णांनी दिलेलं हे संरक्षण आहे, म्हणजे कृपा झाली ना कृष्णांची. म्हणजे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्यासाठी भक्ताला कृष्ण सहायता करतात, आणि भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला की परत भौतिक दुःखालयामध्ये येण्यापासून त्याचं रक्षण पण करतात. भक्ती 20. हरे कृष्ण. ये अपि अन्य देवता भक्ता यजन्तो श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधि यजन्त्य विधि अपूर्वकम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे कोणते, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात, ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा, काही लोक जी देवदेवतांची आराधना करतात, कारण त्यांच्या भौतिक इच्छा खूप असतात, असंख्य इच्छा असतात. कोणाला आरोग्य पाहिजे असतं, सूर्याची उपासना करतात. कोणाला ज्ञान पाहिजे तर सरस्वतीची उपासना करतात. कोणाला सुंदर पत्नी हवी आहे, कोणाला संपत्ती हवी आहे, अशा अनेक इच्छा घेऊन लोक देवदेवतांची उपासना करतात. आता इथे कृष्ण काय सांगतायत, की जे देवदेवतांची उपासना करतायत ते श्रद्धेने पूजन करतायत, पण वस्तुतः ते माझेच पूजन करतायत, पण चुकीच्या मार्गाने करतायत. म्हणजे आता एखाद्याला झाडाला पाणी द्यायचं असेल, तर आपण कसं पानाला देऊ, त्याच्या फुलांना देऊ, तर आपण कुठे फळांना देऊ, आपण त्या झाडाच्या मुळाला पाणी देऊ, तेव्हा ते सर्व झाडापर्यंत पोहोचेल. आपल्याला वेगळ्या वेगळ्या भागांना झाडाच्या पाणी देणं गरजेचं नाहीये. मुळाला घातलेलं पाणी झाडाच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचतं, आणि सगळं झाड टवटवीत राहतं. तसंच कृष्ण कसं आहे, जगाची उत्पत्ती करतायत, देवी देवताही त्यांच्यापासूनच आलेले आहेत. तर जेव्हा आता आपण बघा आपल्या पोटाला अन्न देतो, तेव्हा पूर्ण शरीराला पोषण मिळत असतं. आपण हाताला वेगळं खाणं देतो का, पायाला वेगळं खाणं देतो का, नाही. तसंच पाणी पण आपण झाडाच्या मुळाशी घालतो. त्याच प्रकारे जेव्हा आपण कृष्णांची भक्ती करतो, तर देवी देवता पण संतुष्ट होतात. म्हणजे कृष्ण आपल्याला जे हवं आहे ते देतात, आणि जे आहे त्याचं रक्षण पण करतात.
आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका करतात. मग याचा अर्थ असा आहे का की आपण देवदेवतांच्या मंदिरामध्ये जायचं नाही? याचा अर्थ अजिबात असा घ्यायचा नाही. आपण त्यांच्या मंदिरात जायचं, आशीर्वाद घ्यायचे, त्यांना काय सांगायचं, भगवद्गीतेमध्ये जे कृष्णांकडून आम्ही ज्ञान घेतलं, जे समजून घेतलं तसं आचरण करायला आम्हाला तुम्ही बुद्धी द्या, आम्हाला बळ द्या. कृष्णधामात जायची जी आपली इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असा आशीर्वाद देवदेवतांकडे मागू शकतो आपण. देवी देवता पण कसं आहे, भगवंतांचे भक्त आहेत आणि आपण त्यांचा सदैव आदर करायचा असतो. त्यांना विनंती करायची की कृष्ण भक्तीमध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी त्यांनी आपल्याला शक्ती द्यावी. आता देवी देवता जे आपल्याला वरदान देतात ते कृष्णांच्या अनुमतीनेच देतात. मग आपण देवी देवतांकडे भौतिक गोष्टी मागायच्या नाहीत. कृष्ण भक्तीमध्ये पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी सद्विवेक बुद्धी आपण मागावी. भौतिक लाभ आपण मागून घेतले तर भौतिक लाभ कसे आहेत, आपल्या बंधनाला कारणीभूत होणार आहेत. आणि हे भौतिक लाभ कसे आहेत, नश्वर आहेत, आपल्याबरोबर काही काळच टिकणार आहेत आणि कर्मबंधनामध्ये आपल्याला अधिक अडकवणार आहेत. तर देवी देवतांकडे मागत असताना आपण कृष्णांची भक्ती मागूया आणि कृष्णधामामध्ये जाण्यासाठी आपल्या मार्गातल्या अडचणी दूर करा असा आशीर्वाद आपण त्यांच्याकडे मागूया. आता 25. यान्ति देवव्रता देवान् पितृ यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनोऽपि माम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जे देवतांची पूजा करतात ते देवतांमध्ये जन्म घेतील. जे भूत आणि आत्मा यांची पूजा करतात ते अशा प्राण्यामध्ये जन्म घेतील. जे पूर्वजांची पूजा करतात ते पूर्वजांकडे जातात आणि जे माझी उपासना करतात ते माझ्या बरोबर राहतील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की जो देवतांची उपासना करतो तो देवतांच्या लोकाची प्राप्ती करून घेऊ शकतो. सूर्य देवतेची उपासना करणारा सूर्य लोकाची प्राप्ती करेल. चंद्राची पूजा केल्याने चंद्रलोकाची प्राप्ती होईल. जे भूत आणि आत्मा यांची उपासना करतात ते प्राण्यांमध्ये जन्म घेतील. पण ज्याने कृष्णाची उपासना केलेली आहे, कृष्णाची भक्ती केली आहे, ते कृष्णधामाची प्राप्ती करून घेतील. आता आपल्याला जिथे जायचं आहे, मुंबईला जायचंय मला, तर मला मुंबईला जाणाऱ्या ट्रेनचं तिकीट काढलं पाहिजे ना. मी आता तिकीट काढलंय दिल्लीला जाणाऱ्या गाडीचं आणि मग मी पोहोचणार कशी मुंबईला? हा, तर लक्षात घेऊया, आपल्याला जर का कृष्णधामात जायचंय तर कृष्णांची भक्ती करणंच आवश्यक आहे. हाही महत्वाचा श्लोक आहे. हरे कृष्ण. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युम उपरतम अश्नामी प्रयतात्मना. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ आणि पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारेन. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता बघा काही लोक म्हणतील की आमच्याकडे पैसे नाही, आम्ही कशी कृष्णांची पूजा करायची? कृष्णांची भक्ती अगदी सरळ आहे. या श्लोकातून आपल्याला समजतं. कृष्ण म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम, चारच गोष्टी म्हणाले कृष्ण. मोठे मोठे होम हवन, खडतर यात्रा, कठोर व्रत, वैकल्य काही नाही. कृष्णांना यातलं काहीच नकोय. कृष्ण म्हणतायत पत्रम पुष्पम फलम तोयम, पान, फूल, फळ आणि पाणी. हा, हे जरी तुम्ही अर्पण केलं मला, पण कसं भक्तिभावाने अर्पण केलं तर मी स्वीकार करतो. भक्ती हा शब्द या श्लोकामध्ये दोनदा आलाय. कृष्णांना भक्ती महत्वाची आहे. इथे आपण प्रेमपूर्वक भक्तिभावाने अर्पण करू त्याचा ते स्वीकार करतात. बघा आता इतके दिवस आपण कृष्णांनी दिलेलं ज्ञान घेतोय, आज 9व्या अध्यायापर्यंत आपण पोहोचलोय. निश्चितच आपलं कृष्णाच्या बरोबर एक नातं निर्माण झालंय आणि कृष्णाबरोबर हे नात्यातलं प्रेम आपण कसं दाखवतो? आता भौतिक जगातही एखादा व्यक्ती आपल्याला आवडतो तर आपण ते कसं दर्शवतो? त्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करत असतो बघा. तसंच कृष्णांना काय आवडतं हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. कृष्ण कसे आहेत? अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्यांना काय आवडतंय? तर प्रेममयी भक्ती सेवा आवडते. आणि ह्या सेवेमध्ये अशा भक्तिपूर्वक भावामध्ये आपण एखादं पान जरी अर्पण केलं, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केलं तरी ते त्याचा स्वीकार करतात. प्रेमभावनेचा आदान प्रदान करण्यासाठी कृष्ण आपल्या भक्तांकडून या भेटवस्तूंचा स्वीकार करतात. आता कृष्ण अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहे, षड ऐश्वर्यांनी युक्त आहेत ते, म्हणजे परमश्रेष्ठ साक्षात पुरुषोत्तम भगवंत आहेत ते. तर त्यांना कुठल्या गोष्टीची गरज नाही, आणि आपण त्यांना काय देणार?
मग कृष्ण भावनेमध्ये असलेल्या भक्ताकडून प्रेमाने अर्पण केलेल्या या सर्व गोष्टी मात्र ते स्वीकार करतात. अभक्तांकडून या गोष्टींचा ते स्वीकार करत नाहीत. आता कृष्णांवर प्रेम करणारा भक्त हे जाणतो आणि त्यांना हवं असेल ते तो अर्पण करतो. आता इथे अर्पण करणारा मनुष्य स्त्री आहे का पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, वर्णाचा आहे, धनाढ्य आहे का निर्धन आहे, हे महत्वाचं नाही. पात्रता एकच हवी, म्हणजे कृष्णांचा भक्त असायला हवं. आणि विधी पण सहज आचरण करण्याजोगा आहे बघा. प्रेमाने अर्पण केलं पाहिजे. आता तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला ज्ञान दिलं होतं, तुम्हाला आठवत असेल की कृष्ण भावना भावित कर्म कशी करावीत. त्यात आपण शिकलो की अन्न शिजवणं, मग ते अर्पण करणं कृष्णांना, हे दोन्ही गोष्टी कृष्णांसाठी प्रेमपूर्वक आणि भक्तिभावाने केल्या पाहिजेत. कृष्णांना अर्पण केलेले खाद्यपदार्थ जेव्हा आपण प्रसाद स्वरूपात खातो तेव्हा आपली विचारशुद्धी होते, मेंदूतील पेशींना ऊर्जा मिळते आणि आपण कृष्ण भावनेमध्ये प्रगत होतो, म्हणजे मोक्षाचे विचार करू शकतो. आता कृष्ण एवढंही म्हणतात की जे भगवंतांना अर्पण न करता अन्न खातात ते पापाचं भक्षण करतात. बघा, कृष्ण इथे सर्व गोष्टींचे अधिपती आहेत, त्यांना भोजनाची अजिबात आवश्यकता नाहीये, पण भक्त जेव्हा प्रेमाने त्यांना अन्न अर्पण करतो तेव्हा ते त्याचा स्वीकार करतात. हा, 27. हरे कृष्ण. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पणम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसे तू जे काही तपस्या करतो ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. बघा, आता विचार करा, एखादी आई आहे ती आपल्या मुलाची कशी काळजी घेते. आता तो मुलगा शाळेत जात असेल तर त्याला ती सगळ्या सूचना देते बघा, की रस्त्यातून क्रॉस करत असताना नीट बघ तू इकडे आजूबाजूला, सायकल चालवत असलास तर हळू चाल, हळू चालव. आता शाळेच्या मध्ये तुला मी डबा दिलाय, जेव्हा सुट्टी होईल मधली सुट्टी तेव्हा तो डबा खा, अनोळखी माणसांकडे बोलू नकोस, त्यांनी दिलेल्या वस्तू काही खाऊ नकोस, कारण काय काळजी आहे बघा तिला मुलाची. आता इथे कृष्ण बघा, कृष्ण आपल्याला काय सांगतायत, कृष्ण आपले माता पिता आहेत, त्यांनाही हीच काळजी आहे आपल्याबद्दल. आणि हे काय सांगितलं कृष्णांनी की हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस किंवा जे दान करतोस, तसेच तू जी काही तपस्या करतोस ती सर्व मला अर्पण करावी. आता हे का करायला सांगतात कृष्ण, की ह्या गोष्टीत जे दोष आहेत ना, जे पाप आहे ना, ते काढून घेतात कृष्ण, ते शुद्ध करून आपल्याला परत देतात. कारण कृष्णांना काळजी आहे, हे लक्षात घेऊया. 29. हा, हरे कृष्ण. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः ये भजन्ति तुमां भक्त्या मयि न तेषु चाप्यहम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाचा पक्षपातही करत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा परम मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. बघा, या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात की मी कोणाचा द्वेष करत नाही, त्यांना सर्वच सारखे आहेत, पण इथे परंतु असा एक शब्द आहे. परंतु जो भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. आता कृष्ण काय म्हणतात की मी कोणाचाही द्वेष करत नाही, पक्षपात करत नाही, मला सगळे सारखे आहेत. पण आता मला सांगा की मग भक्ती आपण का करायची. कृष्णांना जर का सगळेच सारखे आहेत, ते पक्षपातही करत नाही, तर मग आपण भक्ती का करतो. तर इथे श्लोकाच्या दुसऱ्या भागामध्ये कृष्ण त्याचं उत्तर देतात की मला सर्व सारखे आहेत आणि मी पक्षपात करीत नसलो तरी जो माझी भक्ती करतो तो माझा मित्र आहे आणि मीही त्याचा मित्र आहे. आता तो माझा मित्र आहे एवढं बोलून कृष्ण थांबूच शकले असते, पण कृष्ण काय म्हणतायत, मीही त्याचा मित्र आहे. म्हणजे वन साइडेड फ्रेंडशिप नाहीये. कृष्ण आपल्या भक्तांची नेहमी मदत करतात, त्यांचं रक्षण करतात. आपण माधवेंद्र पुरींची जी गोष्ट ऐकली बघा, त्याच्यामध्ये मी हेच सांगितलं होतं तुम्हाला. कृष्ण आदान प्रदान करतात आपल्या बरोबर. पुढची बघूया. हा, 30. हरे कृष्ण. अपि चेतु सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक अव्यवस्थितो हि सहा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. जरी एखाद्याने अत्यंत घृणास्पद कृत्य केले तरी तो भक्ती सेवेत गुंतला असेल तर तो योग्य स्थितीत असल्यामुळे त्याला संत मानले पाहिजे. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. आता बघा या चित्रामध्ये एक गोष्ट आहे, जगाई आणि मदाईची आहे. चैतन्य चरितामृत मध्ये आलेली ही गोष्ट आहे, ज्याद्वारे आपल्याला या श्लोकांचा अर्थ सांगितलेला आहे. आता हे दोघे कसे होते, जगाई आणि मदाई? हे नराधम होते, स्त्रीगमन करायचे, दारू प्यायचे आणि लोकांना लुटायचे. तर नित्यानंद प्रभू या दोघांना सांगतात की तुम्ही अशी घृणास्पद कार्य काय करता, का करता? असं करू नका, त्यापेक्षा तुम्ही रोज हरिनाम घ्या. आता हे ऐकल्यावरती या दोघांना अतिशय राग येतो आणि जगाईच्या हातामध्ये दारूची बाटली असते, ती तो नित्यानंद प्रभूच्या कपाळावरती मारतो. आता नित्यानंद प्रभूंना जखम होते, रक्त भळाभळा वाहू लागतो. लगेच ते लोक जिथे आजूबाजूला असतात ते सगळे जाऊन चैतन्य महाप्रभूंना ही गोष्ट सांगतात, घडलेली घटना सांगतात आणि त्यांनाही अतिशय राग येतो. तर येतात तिथे आणि काही ते करणार या दोघांना. त्याच वेळी त्याच्या आधीच नित्यानंद प्रभू त्यांना थांबवतात. चैतन्य महाप्रभू हे कृष्णाचे अवतारच आहेत आणि आठवण करून देतात की तुम्ही करुणा अवतार आहेत. आता चैतन्य महाप्रभूंकडे बघितल्यावरती हे जे दोघं नराधम असतात, जगाई आणि मदाई, त्यांना समजतं की आता त्यांचं ते काही वाचू शकणार नाहीत महाप्रभूंच्या तावडीतून. महाप्रभूंना ते शरण जातात. मग महाप्रभू त्यांना क्षमा करतात आणि त्यांना महामंत्र देतात आणि सांगतात की आता तुम्ही जप करा. तर इथे लक्षात काय घ्यायचंय की आता एखाद्याने अतिशय घृणास्पद कृत्य जरी केली असली तरी तो व्यक्ती जर का आता भक्ती सेवेमध्ये त्याने वाहून घेतलं असेल तर त्याच्या भूतकाळाविषयी आपण बोलू नये. म्हणजे एखादा दुराचारी असेल भक्तीमध्ये येण्याच्या पूर्वी, पण आता जर का तो दृढतेने भक्ती करत असला तर त्याच्या जुन्या जी त्याची पापकर्म असतात त्याचा प्रभाव असतो, भूतकाळाचा प्रभाव त्याच्यावर काही काळात दिसून येतो. जसं आपण नेहमीच्या ह्याच्यातलं उदाहरण जर का बघितलं तर आपल्या घरातला जो सिलिंग फॅन असतो बघा, तो फुल स्पीड मध्ये फॅन चालू आहे आणि आपण ते बटन ऑफ केलं तर तो तत्क्षणी थांबतो का? नाही, त्याचा स्पीड हळूहळू कमी होत जातो आणि मग तो थांबतो. तसंच म्हटलेलं आहे की एखादा दुराचारी व्यक्ती जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा त्याची जी जुनी दुष्कर्म असतात ती त्याला प्रभावित करत राहतात काही काळ. पण कृष्ण इथे आपल्याला सांगतात की जरी असा व्यक्ती दृढतापूर्वक भक्तीमध्ये गुंतून राहिला असेल तर त्याला साधू मानलं पाहिजे. बघा म्हणजे कृष्ण कसे आहेत, क्षमाशील आहेत, पण त्यांच्या क्षमाशीलतेचा आपण दुरुपयोग करायचा नाहीये. भक्तीमध्ये आल्यानंतर आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत की आपल्याकडून ही पापकर्म आता करायची नाहीत या गोष्टीची. 26, सॉरी पुढचा 31. क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तो त्वरित नीतिमान बनतो आणि शाश्वत शांती प्राप्त करतो. हे कुंतीपुत्र, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. निर्भय हो आणि ही घोषणा कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता कृष्ण म्हणतायत या श्लोकामध्ये की जो त्यांची पूर्ण शरणागती घेतो तो त्वरित त्यांना प्राप्त करतो, नीतिवान बनतो, त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. बघा शाश्वत शांती किंवा शाश्वत सुख हे फक्त कृष्णच प्रदान करू शकतात. भौतिकामधली कुठलीही गोष्ट शाश्वत शांती प्रदान करू शकत नाही, कारण भौतिकच अशाश्वत आहे. दुःखालयम अशाश्वतम असा शब्द आहे बघा भौतिक जगाला. तर जसं भौतिक जग आहे, भौतिक जगातल्या गोष्टीही सगळ्या अशाश्वत आहेत. मग कृष्ण इथे काय म्हणतात, कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणश्यती, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. आता हे कृष्णच सांगू शकले असते, पण इथे कृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत. अर्जुनाला सांगतायत कृष्ण की तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही. असं का बरं करतात कृष्ण? कृष्ण स्वतःही बोलू शकले असते ना. बघा आता भगवंत कसे आहेत, ते कधी ते म्हणतायत की मी माझं वचन टाळू शकतो, पण जर का माझ्या भक्ताने ते वचन दिलं तर मी टाळूच शकणार नाही. भीष्म पितामह बघा, त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की युद्धामध्ये कृष्णाला शस्त्र उचलायला लावेन म्हणून. आता कृष्णाचे खूप मोठे भक्त होते भीष्म पितामह आणि कृष्णाने संकल्प केला होता की युद्धात ते शस्त्र उचलणार नाही. जेव्हा अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये युद्ध होतं तेव्हा कृष्णाला वाटतं की भीष्म अर्जुनाला मारतील, म्हणून मग ते रथाचं चाक घेऊन भीष्म पितामहावरती धावून जातात. मग अर्जुन त्यांना अडवतो आणि आठवण करून देतो त्यांच्या संकल्पाची. तर बघा इथे ना एक सुंदर भजन म्हटलं जातं यावर की प्रबल प्रेम के पाले पडकर प्रभू को नियम बदलते देखा, अपना मान भले टल जाए भक्त का मान न टलते देखा. म्हणजे माझं मी दिलेलं वचन एक वेळ मी तोडू शकेन, पण जर का भक्ताने वचन दिलं असेल तर ते मी तुटू देणार नाही. म्हणजे कृष्ण म्हणून अर्जुनाला सांगतात की तू घोषणा कर, मी घोषणा केली तर एक वेळ मी ती कधीतरी माझं वचन मी तोडू शकेन, पण तू माझा भक्त आहेस, तू केलेली घोषणा मी टळू देणार नाही.
तर कृष्ण कसे आहेत, भक्तवत्सल आहेत आणि त्यामुळे भक्त जी गोष्ट म्हणतात ते ती नेहमी ऐकतात. आता पुढची स्लाइड घेऊ आपण. 32. हरे कृष्ण. मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रे अस्तेऽपि यान्ति परां गतिम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे पृथाच्या पुत्रा, जे जे माझे आश्रय घेतात, जरी ते निम्न जातीचे असले तरी स्त्रिया, वैश्य, व्यापारी तसे शूद्र कामगार सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण काय सांगताय की कोणालाही त्यांची प्राप्ती करून घेता येऊ शकते. भक्तीमध्ये कसा भेदभाव नसतो, तो स्त्री आहे का पुरुष आहे, कुठल्या जातीचा आहे, वर्णाचा आहे, वयाने लहान आहे की प्रौढ आहे, निर्धन आहे की धनाढ्य, असा भेदभाव भक्तीत नाही. आणि परमगती प्राप्त करण्याचा म्हणजे कृष्णांना प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. आणि हे कृष्ण सांगतायत आपल्याला. आणि कृष्णांचे जे भक्त असतात ना, तेही हा भेदभाव मानत नाहीत बघा. हा, हे महत्वाचं आहे. कुठलाच भेदभाव नसतो, कोणीही कृष्णांना प्राप्त करून घेऊ शकतो. आता हा खूप महत्वाचा श्लोक आहे, 34वा श्लोक. हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवम् आत्मानां मत्परायण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा श्लोक भगवद्गीतेमध्ये कृष्णांनी दोनदा म्हटलेला आहे. हा 34वा श्लोक आणि 18व्या अध्यायामधला 65वा श्लोक, हे कृष्ण दोनदा म्हणतात. म्हणजे आपल्याला समजू शकतो हा महत्वाचा श्लोक आहे. तर कृष्ण काय या श्लोकामधून आपल्याला सांगतात, मन्मना भव मद्भक्तो, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त बन. मद्याजी माम नमस्करू म्हणजे मला नमस्कार कर, माझे पूजन कर. आणि जेव्हा आपण हे नेहमी असं करू, त्यावेळेला म्हणजे कृष्णांचं स्मरण करू, त्यांची भक्ती करू, त्यांची पूजा करू, त्यावेळेला निश्चितपणे आपण त्यांना प्राप्त करून घेऊ. हेच भगवद्गीतेचं सार आहे आणि यालाच म्हणतात कृष्ण भावना भावित होणे. आता एकूण 18 अध्याय आहेत बघा भगवद्गीतेचे. आणि हा अध्याय 9वा अध्याय म्हणजे मधोमध आहे आणि 34वा श्लोक म्हणजे बरोबर मध्ये आहे. तर हेच गुह्यतम ज्ञान म्हणजे राजगुह्य योग आपल्याला सांगितलं ना, अध्यायाचं नाव आहे राजगुह्य योग. काय ह्याच्यातलं राजगुह्य आपण शिकलेलो आहे, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानां मत परायण. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझे पूजन कर. अशा प्रकारे जो माझं स्मरण करेल तो निश्चित माझी प्राप्ती करून घेईल. हे गुह्य ज्ञान कृष्णांनी आपल्याला आजच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आता काय बघितलं आपण आजच्या अध्यायामध्ये, तर कृष्णांनी त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान दिलं. सर्व सृष्टीचे कृष्ण निर्माता आहेत, पण ते या सृष्टीचा अंश नाही. म्हणजे अचिंत्य भेदाभेद तत्व आपण घेतलं समजून. मग महात्मेजन कसे असतात ते बघितलं. ते सतत कृष्णांचं स्मरण करत असतात. आपण सततम कीर्तयंतो माम हा श्लोक बघितला. मग अनन्य भक्तीबद्दल कृष्णांनी सांगितलं की जी केल्याने कृष्णांची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो. आणि अनन्य भक्ती कशी करायची हे शेवटच्या श्लोकामध्ये, या 34व्या श्लोकामध्ये आपण बघितलं. आणि ह्याची सुरुवात, अनन्य भक्तीची सुरुवात कशी करायची, तर नवविधा भक्तीमध्ये आपण आपल्याला जोडून घ्यायचे. त्याची पहिली पायरी म्हणजे काय, श्रवणम. श्रवणमचं खूप महत्व आहे. श्रवण केल्याने आपल्यामधले जे अनर्थ असतात ना, ते हळूहळू दूर होतात. अनर्थ दूर झाले की आपल्याला कृष्णांच्या प्रती आपल्याला आकर्षण वाढतं आणि मग हळूहळू आपण भक्तीमध्ये पुढे जातो, प्रगती करतो. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता काही प्रश्न तुम्हाला असतील तर मी घेते.